ओके, पहा कालच्या पिरियडमध्ये आपण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट ॲक्सिसच्या अबाउट कसा काढायचा ते पाहिलं बाय युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. त्यातही तुम्हाला शॉर्टकट कसे वापरायचे सांगितलं आहे ना. आठवते पॅरलल ॲक्सिस थेरम मध्ये जर एक सेंट्रल ॲक्सिस आहे, दुसरा ॲक्सिस जर आर इतक्या अंतरावर असेल, बरोबर आहे, तर त्या एम आर स्क्वेअरच्या समोर जो फॅक्टर आहे त्यामध्ये 1 ॲड करायचा. दुसरं समजा ही रिंग आहे आणि ह्या ॲक्सिसच्या अबाउट तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे, पण त्याच लाईनला परपेंडिक्युलर खाली असा ॲक्सिस असेल तर काय करायचं, जो मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअरच्या समोर जो फॅक्टर आहे तो हाफ करायचा किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ करायचा. ठीक आहे. आणि समजा आणखी काही डिफरंट प्रॉब्लेम विचारलेस तर कसे करायचे पहा लक्ष द्या बोर्डवर. इकडे पहा बोर्डवर लक्ष द्या. समजा ही एक डिस्क आहे, ऐका बरोबर. या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला दिलेला आहे अबाउट डायमीटर आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया 10 kg मीटर स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट डायमीटर इज 10 kg मीटर स्क्वेअर. ऐका बरोबर. तुम्हाला एका ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला असेल, इतर कुठल्याही ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असेल तर नेमकं करायचं काय, आणि त्यामधली कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे की आपण नेमकं काय करणार आहोत. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती दिलेला आहे, 10 kg मीटर स्क्वेअर अबाउट एनी ॲक्सिस, कुठेही असू शकतो तो. स्वतः एक ॲक्सिस सोडून कुठलाही ॲक्सिस, तर अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द डिस्क मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असेल, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असेल अबाउट टँजंट इन द प्लेन. ही झाली टँजंट इन द प्लेन, याला तुम्हाला लिहिता येणार IT. ओके. दुसरी तुम्हाला टँजंट इथे काढता येईल, टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन, याला पण तुम्हाला ITs म्हणता येईल. पण ही टँजंट इन द प्लेन आहे, ही टँजंट परपेंडिक्युलर टू प्लेन आहे, बरोबर आहे. कुठे किंवा एखादा ॲक्सिस मिडवे मधून पास झालेला असेल त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतील, अशा वेळेस करायचं काय. ओके. तर पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे दिलेला आहे, अबाउट डायमीटर, बरोबर आहे. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क आहे, इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल 1/2 mr स्क्वेअर. इथला किती, त्याच्या हाफ, बरोबर आहे. म्हणून IT चा फॉर्म्युला 1/4 mr स्क्वेअर, 1/4 mr स्क्वेअर बरोबर किती दिलेला आहे इथे 10. यावरून mr स्क्वेअर काढायचा. 1/4 mr स्क्वेअर बरोबर 10 असेल तर mr स्क्वेअर किती होणार 40. आणि तुम्हाला विचारला हा जर 1/2 mr स्क्वेअर असेल तर हा किती होणार, या 1/2 मध्ये 1 ऍड करा. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजंट किती होणार 1/2 + 1 3/2 mr स्क्वेअर. आणि mr स्क्वेअरची व्हॅल्यू जी आहे ती लिहून टाका, 3/2 इंटू काय करा 40, जे मिळेल ते मिळेल. समजलं का. म्हणजे कुठल्याही बॉडीचा एखाद्या पर्टिक्युलर ॲक्सिसच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया दिला असेल, दुसऱ्या कुठल्या ॲक्सिस जर अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असेल तर पहिल्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यावरून mr स्क्वेअर काढायचा, बरोबर आहे. आणि नंतर दुसरा फॉर्म्युला लिहायचा, त्यामध्ये फक्त हा फॅक्टर बदललेला असेल, mr स्क्वेअर तर असेलच असेल, ती mr स्क्वेअरची व्हॅल्यू लिहून टाकायची. काही ठिकाणी असंही केलेलं असणार, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर दिलेला आहे 1/4 m × r स्क्वेअर, बरोबर आहे. दुसरा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तर दोन्ही फॉर्म्युले लिहिले असतील. पहिला झाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर, दुसरा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजंट किती 3/2 mr स्क्वेअर. या दोघांचा घेतला असेल रेशो मध्ये mr स्क्वेअर होणार कॅन्सल. आणि ID तुम्हाला माहिती आहे तर IT काढता येईल, IT माहिती आहे तर ID काढता येईल. पण मला वाटते यापेक्षा बेटर हे आहे. त्याच्यामध्ये ना इमॅजिन करून करायला तरी थोडासा प्रॉब्लेम जाऊ शकतो, पण करता येते, ते आपापली ॲबिलिटी आहे, बरोबर आहे. तर तुम्ही दोन फॉर्म्युल्यांचा रेशो घेऊनही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, किंवा पहिल्या मोमेंट ऑफ इनर्शियावरून काय काढायचा mr स्क्वेअर काढायचा, आणि mr स्क्वेअर काढता आला की दुसरा कुठल्याही ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येणार, कोणत्याही ऑब्जेक्टसाठी, कोणत्याही ॲक्सिससाठी. समजलं का. कोणतेही ऑब्जेक्ट असू द्या, कोणताही ॲक्सिस असू द्या, तुम्हाला असं मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. म्हणून एका ॲक्सिसच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया दिला असेल, दुसऱ्या कुठल्याही ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढता यायला पाहिजे. हे थेरम आणि ते थेरम असं काही वापरायचं नाही. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया लर्न आहेत, जरी सोल्युशन मध्ये ना काय विचित्र प्रकार केलेले असतील, आपल्याला तसं काही करायचं नाही आहे, बरोबर आहे. एक मोमेंट ऑफ इनर्शिया लिहायचं, त्यावरून mr स्क्वेअर काढायचा. दुसरा हा वाटल्यास तयार करा, तुम्ही कोणत्याही थेरमनी तयार करता, पण ते काही डिस्क्राईब करायचं नाही आपल्याला. आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनवर फोकस करून राहिलो, कसं आलं, बरोबर, ते आपल्या जवळ असलं पाहिजे इन शॉर्ट, बरोबर आहे. हा दुसरा लिहायचा, त्यामध्ये mr स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवा. समजलं का. रिंग साठी पण तेच वापरा, डिस्क साठी पण तेच टेक्निक आहे, स्पिअर साठी, बरोबर आहे, स्पेरिकल सेल साठी, सर्वांसाठी सेम टेक्निक वापरायचं आहे. सोडवता येतील. आता पहा
तर काही मोमेंट ऑफ इनर्शिया आपण प्रूव्ह करू. हे प्रूफ बोर्डमध्ये नाही आहेत, पण मला वाटतं ह्या प्रूफमधून ना तुम्ही जे शिकणार आहात ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर आपण पहिल्यांदा प्रूव्ह करू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड, बरोबर आहे, अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. बरोबर आहे. काय काढायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रान्सवर्स रॉड. हा एक रॉड आहे, ट्रान्सवर्स रॉड नाही, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळाला होता? ml²/12. एंड मधून ॲक्सिस पास केला तर किती मिळाला होता? ml²/3. पण ह्या गोष्टींना आपण होतो फॉर्म्युले पाठ. इतक्या वेळा वर्गात फॉर्म्युले होतात, म्हणजे मला वाटते ना 20 वेळा झाला असेल. हा पहिल्या दिवशी झाला, दुसऱ्या दिवशी झाला, अप्लिकेशन करताना नाही झाला. फक्त ना आपलं लक्ष असलं पाहिजे, बरोबर. तर याला आपल्याला प्रूव्ह करायचं. तुम्हाला आय बरोबर काय मिळालं होतं? ml²/12 आणि आपल्याला प्रूव्ह करायचं. ॲक्सिस जर एका एंडला घेतला तर ml²/3 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण हे प्रूव्ह करण्याची मेथड बरोबर समजून घ्या, म्हणजे तुम्हाला बाकी मोमेंट ऑफ इनर्शिया बाकी गोष्टी पुढे जे आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये हेल्प होईल. आपण काय आता इथं ठेवला याला, पण हीच डायग्राम वापरू. आपण काय करू बघा, या रॉडमधला एक छोटासा पोर्शन कन्सिडर करू आणि रॉड इज अलॉंग एक्स ॲक्सिस म्हणून या पोर्शनची विड्थ घेऊ आपण dx. आता काय करू, या पोर्शनचं अंतर, इथे जर एक्स ॲक्सिस आहे तर याची विड्थ dx आहे, तर याचं अंतर घेऊ आपण x. समजून राहिलं का? दिसत आहे मागे? दिसते ना की डायग्राम मोठी करायची? दिसत आहे. ओके. तर आता काय करणार आपण, तो जो dx आहे त्याचा आपण मास काढू, dm. बरोबर आहे. तो जो एलिमेंट कन्सिडर केला, एलिमेंट म्हणजे तुकडा, एक स्मॉल पोर्शन एलिमेंट जो आहे, त्या एलिमेंटची विड्थ किती घेतली तुम्ही? dx घेतली. त्या एलिमेंटच्या ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स तुम्ही किती घेतलं? x घेतलं. बरोबर आहे. आणि त्या एलिमेंटचा काढायचा आहे मास. काय काढायचं? एलिमेंटचं मास. एलिमेंटचं मास काढण्यासाठी कशाची गरज आहे बघा. तुम्हाला म्हटलं की यार ना तुम्ही त्या 3 सेंटीमीटर रॉडचं मास काढा. 1 2 3 4 सेंटीमीटर रॉडचं मास काढा. तुम्ही म्हणाल की 1 सेंटीमीटरचं किती आहे सांगा, है ना? 1 सेंटीमीटरचं जर मास असेल तर किती सेंटीमीटरचं काढता येणार? 1 सेंटीमीटरचं युनिट लेंथचं जेवढं मास असते दॅट इज कॉल्ड मास पर युनिट लेंथ. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिनियर डेन्सिटी. म्हणून ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय दिलं असेल? लिनियर डेन्सिटी दिली असेल. लिनियर डेन्सिटी म्हणजे काय असेल? टोटल मासला टोटल लेंथने डिवाइड करा. बरोबर आहे. मग टोटल समजा इथे किती भाग काढले? 4 भाग. तर टोटल मास आहे काहीतरी 20 डिवायडेड बाय 4 सेंटीमीटर. 20 ग्रॅम 4 सेंटीमीटर. तर 1 सेंटीमीटरचं मास किती झालं? 5 ग्रॅम पर सेंटीमीटर. यालाच आपण काय म्हणत असतो? लिनियर डेन्सिटी. फक्त लिनियर डेन्सिटी वेगळा भाग, हा वेगळा असं नका करू. लिनियर डेन्सिटीचं अप्लिकेशन काय? जर तुम्हाला 1 सेंटीमीटरची लेंथ माहिती आहे तर कितीही सेंटीमीटरची लेंथ काढता येईल. एरियल डेन्सिटीचं काम काय? जर का तुम्हाला युनिट एरियाचं मास माहिती आहे तर किती एरियाचं मास काढता येईल. व्हॉल्यूम डेन्सिटीचं काम काय? जर तुम्हाला युनिट व्हॉल्यूमचं मास माहिती आहे तर किती व्हॉल्यूमचं मास काढता येईल. समजलं का? मग म्हणून लिनियर डेन्सिटी काय असते? लॅम्बडा इक्वल टू मास अपॉन लेंथ. बरोबर आहे. 1 सेंटीमीटरची किंवा 1 मीटरची डिपेंडिंग अपॉन युनिट 1 मीटरचं मास आहे. बरोबर आहे. जेवढ्या मीटरचं मास काढायचं असेल त्याला लॅम्बडाने मल्टिप्लाय करायचं. एरियल डेन्सिटी कशी काढतात? सॉरी, एरियल डेन्सिटी पण लॅम्बडा डॅशने दाखवू आपण. ही कशी काढतात? मासला एरियाने डिव्हाइड करतात. व्हॉल्यूम डेन्सिटी रोने दाखवतात. कशी काढतात? मासला व्हॉल्यूमने डेन्सिटी डिव्हाइड करतात. समजलं का? हे झालं 1 सेंटीमीटरचं मास, हे झालं 1 मीटर स्क्वेअर, 1 मीटरचं मास, हे झालं 1 मीटर स्क्वेअरचं मास आणि 1 मीटर क्यूबचं मास. बरोबर आहे. आणि म्हणून जर तुम्हाला कधी पर्टिक्युलर लेंथचं मास काढायचं काम करत असेल तर याला जर तुम्ही लेंथने मल्टिप्लाय केलं तुम्हाला ते मास मिळेल. बरोबर आहे. लॅम्बडा डॅशला जर तुम्ही एरियाने मल्टिप्लाय केलं तुम्हाला टोटल मास मिळेल. इथे टोटल मास काढताना हे आपल्याला सेन्स पाहिजे. आपण काय करतो? डेफिनेशन पार्ट, युनिट पार्ट, डायमेन्शन पार्ट काढता येतात. अप्लिकेशन. बरोबर आहे. मग हे तुम्हाला अप्लिकेशन करता आलं पाहिजे. तर तुम्हाला समजलं असेल की एरियल डेन्सिटीचा काय रोल, सॉरी लिनियर डेन्सिटीचा काय रोल आहे, किंवा लिनियर डेन्सिटी किंवा मास पर युनिट लेंथ हे दिलेलं असेल. आणि म्हणून किंवा दिलेलं असेल किंवा प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल किंवा कधी कधी ते कॅन्सल होऊन जातं, त्याचा रोल येऊन राहत. आता बघा ना, आपल्या इथे रोल राहणारच नाही, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया किती? ml²/12. कुठं लॅम्बडा आला? पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर लिनियर डेन्सिटी जी आहे, लिनियर डेन्सिटी समजलं आपण सध्या, तर यालाच काय म्हणतात? मास पर युनिट लेंथ. ओके. आणि लिनियर डेन्सिटी लॅम्बडा इक्वल टू काय करणार? टोटल मास अपॉन टोटल लेंथ. आता या एलिमेंटचं मास इथेच करतो मी. लिनियर डेन्सिटी लॅम्बडा इक्वल टू टोटल मास अपॉन टोटल लेंथ, म्हणजे 1 सेंटीमीटरचं मास आहे. मग मला सांगा, हा जो एलिमेंट घेतला एलिमेंटचं विड्थ किती आहे? dx.
बरोबर आहे. मग त्या एलिमेंटचं मास काढताना लिनियर डेन्सिटीला dx नी मल्टिप्लाय करायचं. समजलं का? महत्वाचा पॉइंट. म्हणून आपण काय करू, इथे मास ऑफ इलेमेंट, त्या एलिमेंटचं मास जे आहे ते दाखवलं आपण डीएम नी. म्हणून डीएम काढताना तुम्ही लॅम्बडाला कशाने मल्टिप्लाय केलं, dx नी. बघा मला ना पाठ नाही करून घ्यायचं, तुम्हाला हे समजलं का सांगा. एकदम सिंपल गोष्ट आहे, पण मला वाटते ना तेवढीच महत्वाची आहे. ज्या लहान गोष्टी असतात त्या खूप महत्वाच्या असतात, त्याच नाही माहित तर मग पुढे कसं जमेल. समजलं? आता तर एकदम सिंपल राहिलं. एवढं जर समजलं असेल तर माझ्या मते इथपर्यंतचा भाग सगळ्यात महत्वाचा आहे, जो तुमचं सोल्युशन इनिशिएट करतो. त्यानंतरचा त्यांना तो मॅथमॅटिकल पोर्शन असतो, तो फ्लो मध्ये जमून जातो. आता आपण काय करणार, आपल्याला काय करायचं, पूर्ण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे. मग एका छोट्या पोर्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्हाला काढता आला तर याचा मास किती आहे, डीएम, याचं अंतर किती आहे, एक्स. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इलेमेंटचा जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर काय करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो छोट्या पार्टचा, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. अरे मोमेंट ऑफ इनर्शिया mr². एक सिंगल पार्टिकल जर घेतला त्याचा मास m आहे, अंतर r आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया I बरोबर काय लिहिलं होतं, mr². हाही तसंच आहे, त्यालाही तुम्ही एलिमेंट म्हणजे एकदम लहान आहे आणि त्याचा मास किती आहे डीएम, त्याचं अंतर किती आहे x, आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया डीएम इंटू x², mr² किंवा x² इंटू डीएम. बरोबर आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम हा छोट्या पोर्शनचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग याला दाखवताना आपण डी आय ने दाखवू. डी इंडिकेट्स क्वांटिटी फॉर स्मॉल पोर्शन, डीव्ही स्मॉल व्हॉल्यूम, डीपी स्मॉल चेंज इन प्रेशर, डीआर स्मॉल चेंज इन रेडियस. ओके. सो या स्मॉल पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला डीएम आणि तो किती होणार, x² इंटू डीएम. एवढं तर समजलं. आता जर तुम्हाला पूर्ण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया लागत असेल तर हा एलिमेंट पहिले तुम्ही इथं घ्याल एक, त्याचा काढाल, नंतर आणखी दुसरा घ्याल, आणखी मग एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत जेवढेही डीएम आहेत त्यांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला समअप कराल, एकत्र कराल. म्हणजेच एका पोर्शनचा जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याचं इंटिग्रेशन घ्याल. बघा इंटिग्रेशन घेताना हे मिनिंग कुठेतरी येऊन गेलं पाहिजे, त्याचं मेकॅनिकली इंटिग्रेशन घेऊन राहिले. समजलं का? तुम्ही काहीतरी प्रॉपर्टी एका पोर्शनसाठी काढली, तुम्हाला पूर्ण रॉडसाठी काढायचं असेल, पूर्ण जे काही सिस्टम दिली असेल त्यासाठी काढायचं असेल, तर एका पोर्शनसाठी जी तुम्ही क्वांटिटी काढली त्याचं इंटिग्रेशन घेतलं, तुम्हाला तीच क्वांटिटी एंटायर सिस्टमसाठी काढता येईल. माझं बोलणं समजलं का? येस ऑर नो? म्हणजे आपण काय काढलं, एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला, आपण त्याचं आता इंटिग्रेशन घेणार. पण इंटिग्रेशन घेणार याचा अर्थ परत समजून घ्या. इंटिग्रेशन घेणार म्हणजे एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत जेवढे जेवढे डीएम प्रेझेंट असतील त्या सगळ्यांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण एकत्र करणार. मग किती डीएम प्रेझेंट आहेत ते कशावर डिपेंड असेल त्यावर लक्ष द्या. इकडे बघा, हा पहिला जो एंड आहे तो इथे ओरिजिन आहे, राईट कडे पॉझिटिव्ह ऍक्सिस आहे, लेफ्ट कडे निगेटिव्ह ऍक्सिस आहे. टोटल लेंथ एल आहे, टोटल लेंथ एल आहे, तर इथून इथपर्यंत जी लेंथ आहे ती असणार l/2 पण प्लस, आणि इकडे जी लेंथ आहे ती असणार -l/2. म्हणून -l/2 पासून तर +l/2 पर्यंत जेवढे जेवढे डीएम आहेत त्यांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ, बरोबर आहे, ऑफ होल रॉड काढायचा जर असेल तर तुम्ही ह्याला काय करणार, इंटिग्रेट करणार. कशाला? स्मॉल पार्टच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला. पण इंटिग्रेशन करताना पहिला जो मोमेंट ऑफ इनर्शिया घेणार तुम्ही तो अशा पॉइंटचा, अशा डीएमचा घेतला जो कुठे आहे, तिथे x -l/2 आहे. शेवटचा जो इकडे घेतला तिथे x किती आहे, +l/2 आहे. लिमिट समजले का? लिमिटही समजणं आवश्यक आहे आणि ते वेगवेगळ्या केसमध्ये वेगवेगळे असते. समजा जर हा रॉड, बघा सेम बिलकुल सगळं राहिलं असतं. समजा जर विचार करा, ऍक्सिस जर इथे असता एका एंडला, तर इथे पहिला जो डीएम तुम्ही घेतला असता इथे, त्याचं अंतर x बरोबर काय लिहिलं असतं, 0, x = 0, बरोबर आहे. दुसरा जो लिहिला असता त्याचं अंतर x = l. म्हणजे ऍक्सिस जर एका एंड मधून पास झाला असता तर काहीच नसतं बदललं, फक्त लिमिट बदलले असते. बरोबर आहे. x लोअर लिमिट काय घेतलं असतं 0, अपर लिमिट काय घेतलं असतं l. पण ऍक्सिस सेंटरला आहे, सेंटरला असल्यामुळे लोअर लिमिट काय घेतलं -l/2, अपर लिमिट काय घेतलं +l/2. कुठेही असो, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. समजा इथे मधात असता तर आपण काय केलं असतं, हे अंतर किती, पूर्ण अंतर किती आहे l, तर पूर्ण अंतर l, तर हे अर्ध किती l/2, त्याच्या अर्ध किती l/4. इथे काय घेतलं असतं -l/4, राहिलेलं 3l/4.
है ना. टेक्निक समजलं का तुम्हाला? बरं समजलं का टेक्निक? आपण काय करणार, छोट्या पुरुषांचं मास काढणार, त्या छोट्या पुरुषांचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार, पूर्ण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना छोट्या पुरुषांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला इंटिग्रेट करणार, बरोबर आहे, आणि त्याला प्रॉपर लिमिट लिहिणार. लिमिट जर लिहिली नाही त्याला अर्थच नाही राहत. समजलं तर म्हणून इथे लिमिट काय येतील, -L/2 टू +L/2. ओके, म्हणून इथे लोअर, याला म्हणतात लोअर लिमिट -L/2 अप्पर लिमिट +L/2. आता तर बिलकुल सिंपल आहे बघा, याला पुढे सोडून. मला सांगा डीएम तुम्हाला मिळाला, डीएम किती आहे, λ×dx. म्हणून आय बरोबर काय मिळेल बघा, इथे -L/2 टू L/2 किंवा हे शेवटचे एकदा लिहिले तरी चालतात, कारण बोर्डमध्ये पूर्ण लिहावं लागतील. पण आपल्याला माहिती आहे एकदा वर लिहायचे, नंतर काही लिहायचे नाही, शेवटीच लिहायचे फक्त, है ना, म्हणजे तेवढाच टाइम स्पेस कमी लागते. x², आणि डीएम ला काय लिहिता आलं आपल्याला, λ×dx. पण लॅम्बडा किती आहे, m/L, किंवा लॅम्बडा कॉन्स्टंट आहे, m/L कॉन्स्टंट आहे, बिकॉज द रॉड इज युनिफॉर्म. रॉड युनिफॉर्म असल्यामुळे लॅम्बडा कॉन्स्टंट आहे. रॉड जर एका टोकाला बारीक असताना दुसऱ्या टोकाला जाड होत गेला असता तर प्रत्येक सेंटीमीटरचं मास सेम राहिलं असतं का, नाही. त्या लॅम्बडामध्ये काय आलं होतं प्रॉब्लेम मध्ये, a×x. कोणत्या लॅम्बडामध्ये, a×x². कोणत्या लॅम्बडामध्ये, a×√x. म्हणजे येत असेल असं नाही, कोणी बी घेणार, कोणी सी घेणार, कॉन्स्टंट कुठलाही, a/x असे असू शकते. म्हणून इथे युनिफॉर्म रॉड आहे त्यामुळे हा लॅम्बडा कॉन्स्टंट आहे, त्याला तसे राहू दिलं तरी चालते आणि त्याला m/L लिहिलं तरी चालेल. सो इथे काय करणार तुम्ही, x², याला काय लिहायचं, m/L × ओके, I = बघा जे कॉन्स्टंट आहेत जे x नुसार बदलत नाहीत. बघा इथे व्हॅरिएबल, इथे बघा याचं मिनिंग काय असते, इथे dx आहे ना, dx आहे याचा अर्थ x नुसार जे बदलतात तेच इथे आतमध्ये ठेवायचे. मग पूर्ण रॉडचा मास x नुसार बदलते का, x नुसार बदलते. म्हणजे इथे x 0 आहे, इथे x वाढत चालला, इथे L/2 झाला, इकडे x -L/2 झाला. जसा x बदलेल तसं ना तर कॅपिटल M बदलतो, ना तर लेंथ बदलते, ना तर लॅम्बडा बदलते. म्हणजे बदलत नाही त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाका. हेही समजलं पाहिजे. इथे बदल कशानुसार शोधायचा, x नुसार. इथे जर y असता तर y नुसार बदललं असतं, त्याला आपण टच नसता केला, बरोबर आहे. जे बदलत नाही त्याला बाहेर काढलं असतं, m/L बाहेर काढलं. इथे काय राहिलं, x² × dx. आता तुम्हाला मी सांगितलं इंटिग्रेशन कसं करायचं. त्याचा जो इथे dx असेल तर फक्त x पॉवर पाहायचा, इथे dx असेल इथे y असेल तर y ला छेडायचं नाही, कारण की dx असं तुम्हाला सांगतो फक्त x नुसार जे बदलते त्यालाच तुम्ही ऑब्झर्व करा. इथे जर y असतात y ला आपण कन्सिडर केलं असतं, कारण की आपण बदल कशामधला शोधून राहिलो, x मधला. ओके, आणि म्हणून इथं पॉवर जेवढा असेल तो 1 ने वाढवायचा आणि त्याच पॉवरनी डिव्हाइड करायचं. म्हणून I बरोबर काय मिळेल बघा, इथे काय येणार, m/L, आणि इथे काय होणार मग इंटिग्रेशन, x³/3, आणि लिमिट इथे लिहायचे -L/2 टू L/2. आता काय करायचं, हा 3 तुम्ही बाहेर काढू शकता. सो I = m/, काय करू शकता, 3L. आता काय करायचं, वरच्या x जागी वरचं लिमिट लिहायचं. तर वरचं लिमिट किती आहे, L/2, त्याचा क्यूब मायनस, आता इथे x जागी लिहायचं -L/2, त्याचाही क्यूब. आणि तुम्हाला माहिती असेल समजा -b आहे आणि त्याचा पॉवर जर इव्हन असेल तर तो प्लस होतो, 2 असेल, 4 असेल, 12 असेल. आणि याचा पॉवर जर समजा ऑड असेल, -3 असेल, -31 असेल, याला मायनस बाहेर काढायचं आणि b⁻⁴ काय करता येणार, 31. समजते का, अरे समजलं का. ओके, म्हणून मायनस असेल तर मायनस, फक्त मायनस साईन कायम केव्हा राहील, ऑड असेल तर मायनस साईन कायम राहील. पूर्ण एंटायर जे इथे मी पॉवर इकडे मायनस आणि तिकडे प्लस दाखवला होता असं, तर पॉवर जो आहे तोच राहील, फक्त मायनस साईन कॉमन निघेल, बरोबर आहे. जर पॉवर ऑड असेल तर, पॉवर इव्हन असेल तर प्लस होऊन जाईल त्या मायनसचा. मग इथे बघा काय झालं, सो I = m/3L. ओके, सॉरी, m/, काय झालं याला, इट इज m/3L. याचा क्यूब करा, काय येणार, L³/8 मायनस, आणि हे मायनस बाहेर निघेल कारण याचा पॉवर ऑड आहे, म्हणून हे L मायनस निघाला, हा मायनस आणि येणारा मायनस, मायनस प्लस. इथे काय करणार, L³/8. L³/8 2 वेळा आला, सो 2 × L³/8 लिहाल किंवा L³/4 लिहाल. म्हणजे काय मिळेल इथे, सो I = काय मिळेल, m/3L आणि 2 टाइम्स L³/8. 2 ने डिवाइड केलं 4, आणि 4 × 3 12, आणि L आणि
क्यूब कॅन्सल, एल स्क्वेअर, तुम्हाला काय मिळेल एम एल स्क्वेअर बाय 12. समजलं का? अशा तऱ्हेने मोमेंट ऑफ इनर्शिया काढतात कोणत्याही ऑब्जेक्टचा. आता विचार केला तर खूप सुंदर मेथड आहे, याच्यामध्ये डेव्हलपमेंट आहे, थिंकिंग आहे, बरोबर आहे. पण आपल्या बोर्डच्या सिलेबसमध्ये काय करण्यात आलं की हे काढून टाकण्यात आलं. बोर्डमध्ये याचं काम नाही पडणार तुम्हाला, पण मला असं वाटतं हे तुम्हाला समजलंच पाहिजे की हे मोमेंट ऑफ इनर्शिया काढतात कसे. हा काढला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू लेंथ. तुम्हाला मी सांगितलं की हा जर ॲक्सिस इथे असता तर लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट एल लिहिलं असतं. तर फक्त तुम्ही लिमिट बदलून पहा, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल एम एल स्क्वेअर बाय 3, है ना. करून पाहू आपण. आता आपल्याला काय काढायचं आहे, हा रॉड आहे, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू 1 एंड. तुम्ही म्हणाल सर हा ॲक्सिस जर राईटकडे पास केला असता त्याने काही फरक नाही पडत. इथे काय केलं असतं तुम्ही मायनस एल आणि इथे काय केलं असतं 0, त्याने काही फरकच नाही पडत. ओके, पहा इथे तुम्ही परत इलेमेंट घेतला, इलेमेंटची विड्थ किती आहे dx, इलेमेंटचं अंतर किती आहे x. रॉड युनिफॉर्म आहे, थोडंसं नॉन युनिफॉर्म वाटत असलं तरी, म्हणून तुम्हाला काय करता येणार की त्या इलेमेंटचं काय करायचं, मास ऑफ इलेमेंट, इलेमेंटचं मास. मी आता महत्वाचे पॉईंटच फक्त लिहितो. मास ऑफ इलेमेंट dm कसं काढणार, लॅम्बडा इंटू dx. लॅम्बडा म्हणजे मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ कसं लिहायचं, टोटल मास अपॉन टोटल लेंथ इंटू dx. काही काही ठिकाणी डायरेक्ट असं लिहिलेलं असणार, हेही नसेल है ना, dm बरोबर लिहिलेलं असणार m बाय एल इंटू dx. तुम्ही विचारच करत राहणार. तुम्हाला हे समजलं पाहिजे, जर dm m बाय एल इंटू dx असेल, तुम्हाला समजलं पाहिजे की m ला l ने डिव्हाइड केलं म्हणजे 1 सेंटीमीटरचं मास काढलं. 1 सेंटीमीटरच्या मासला जेवढे सेंटीमीटर तुम्हाला दिलेलं आहे तेवढ्याने मल्टिप्लाय केलं म्हणजे तेवढ्या सेंटीमीटरचं मास मिळालं. असं डायरेक्ट स्टेप्स असतात बुकमध्ये, ह्या समजल्या पाहिजेत. समजलं का? आणि म्हणून हे लॅम्बडा मास पर युनिट लेंथ आहे ते काही सांगितलेलं नसेल आणि डायरेक्ट dm बरोबर m बाय एल इंटू dx लिहिलेलं असेल, बरोबर आहे. म्हणून त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय लिहिणार, d आहे, बरोबर आहे. इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ dm. dm चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय लिहिणार, d आहे. काय लिहिणार, x स्क्वेअर इंटू dm. आणि जर तुम्हाला पूर्ण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय लिहिणार, रॉड. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड काढताना याला काय करणार, इंटिग्रेट. आता समजलं काय करायचं, इंटिग्रेट कशाचं, एक्स स्क्वेअर इंटू dm चा फरक काय पडेल की लिमिट इथे l इक्वल टू 0 टू l. इथे जो आहे इथे x किती आहे 0 आणि इथे x किती आहे l आहे. x च्या व्हॅल्यूज दिल्या पॉसिबल 0 टू l. आता बिलकुल सिंपलच आहे. सो i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dm ला काय लिहिणार m बाय एल इंटू dx. m आणि l कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं, m आणि l ला इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं. इथे करायला इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx. So I equal to m by l integration of x square into dx x cube by 3. ओके, इथे 0 टू l. आता काय करणार, I equal to m by l. आता हे तर फारच सोपं आहे. इथे x च्या जागी l लिहायचा. सो l क्यूब बाय काय करणार 3, l क्यूब आणि l कॅन्सल. सो इट इज m l स्क्वेअर बाय 3. लोअर लिमिट 0 असल्यामुळे टाकायची गरज नाही. समजलं का? हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड ऑफ द रॉड ml स्क्वेअर बाय 3. मला तुम्हाला हे रटवायचं नाही आहे, मला तुम्हाला सांगायचं टेक्निक समजलं का मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. काय टेक्निक आहे, एक छोटा पोर्शन घ्यायचा, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आणि त्याला इंटिग्रेट करायचं तर पूर्ण पोर्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. तर आता आपण बाकी ऑब्जेक्टसाठी हे कसं करायचं ते पाहू. अथवा रिंगसाठी. ओके, तर आपल्याला काढायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट नॅचरल ॲक्सिस ऑफ रोटेशन. इथं काढणं फारच सोपं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ही एक थिन युनिफॉर्म रिंग आहे. रिंगला थोडीशी थिकनेस असेल, ही थिन युनिफॉर्म रिंग आहे आणि हा झाला ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता पहा काय करणार, पहा लक्ष द्या. आता तर इथे लिमिट बदलत राहतात. कसे बदलतात पहा. तर इथे तुम्ही छोटा एक एलिमेंट कन्सिडर केला, बरोबर आहे, आणि या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय तुम्हाला एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येणार. पहिले तर एलिमेंटचं काय काढावं लागेल, मास. एलिमेंट समजला, एलिमेंटची विड्थ तुम्ही बघा, याला काय करणार तुम्ही असं गोल फिरत राहणार. हे एलिमेंटची विड्थ तुम्हाला घेता येणार, किती घ्यायची तर dx घेऊ शकता, dr घेऊ शकता आणि d थिटा असं काढूनही तुम्हाला करता येणार. किंवा तुम्हाला त्याच्यापेक्षा सोपं टेक्निक सांगतो. मला सांगा की हा छोट्या मासचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार. मोमेंट ऑफ इनर्शिया
ऑफ डीएम काय असणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम एक्स नाही, इथे एक्स किती आहे आर, आणि इथे काय करणार तुम्ही आर स्क्वेअर इंटू डीएम, हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम, बरोबर आहे. आणि पूर्ण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना काय बदलेल बघा, इथे हा किती आहे डीएक्स आहे याची विड्थ, हे असा डीएक्स जर तुम्ही वाढवत नेला पूर्ण सर्कम्फरन्स कव्हर होणार, आणि म्हणून इथे डीएक्स आहे, मुद्दाम मी याला डीएक्स लिहिलं, अदरवाईज याला इन टर्म्स ऑफ थिटा एक्सप्रेस करता येते. असं करता करता इथपर्यंत जर तुम्ही कव्हर केलं तर पूर्ण सर्कम्फरन्स कव्हर होणार, पूर्ण सर्कम्फरन्स किती असतो 2πr, बरोबर आहे. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग जर तुम्हाला लिहायचं असेल तर याचं काय घेणार इंटिग्रेशन, याचं इंटिग्रेशन घेतलं आर स्क्वेअर इंटू डीएम. ओके, आता बघा कसं करू आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग तुम्हाला काढायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काढताना आर स्क्वेअर इंटू डीएम कसं काढणार, लक्ष द्या. पूर्ण रिंगचं मास आहे एम, बरोबर आहे. पूर्ण रिंगची जी लेंथ आहे ती आहे 2πr आहे ना, पूर्ण रिंगची लेंथ आहे 2πr, आणि हा जो आहे त्याला तुम्ही काय म्हटलं dx, बरोबर आहे. आणि इथे आर आर काय होणार कॅन्सल, हे तर समजलं ना तुम्हाला, हे काय झालं मास पर युनिट लेंथ, तर म्हणून याला आय बरोबर काय लिहिता येणार, इथे आर आर कॅन्सल झाला म्हणजे इथे कॉमन काय काढता येणार एम 2π आणि आर स्क्वेअर, सो एम बरोबर आहे अपॉन 2π, आणि इथे काय काढलं कॉमन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे त्या रिंगची रेडियस आहे जी फिक्स्ड आहे, कॅपिटल आर ने दाखवता आली असती. इथे इंटिग्रेशन मध्ये काय राहिलं डीएक्स, पण पहिला डीएक्स जो आहे तो 0 ला असेल तर दुसरा कितीला असेल 2πr ला असेल. 2πr म्हणजे पूर्ण सर्कम्फरन्स कव्हर केला, म्हणून याला जर आपण कव्हर केलं तर आय बरोबर काय मिळेल एम अपॉन 2π, इथे काय लिहिलं आर स्क्वेअर, आणि डीएक्स इंटिग्रेशन काय घेणार एक्स, डीएक्स इंटिग्रेशन एक्स, 0 टू काय करणार 2πr. हे 2πr समजलं का तुम्हाला, म्हणजे पहिला एलिमेंट इथे घेतला, दुसरा इथे घेतला, तिसरा इथे घेतला, असं करता करता किती अंतर कव्हर होणार 2πr. म्हणून पहिलं काय घेतलं 0, दुसरं एंडिंग पर्यंत असे एलिमेंट घेत राहिले तर तुम्हाला शेवटी काय मिळालं 2πr, बरोबर आहे. त्याला तसं डीएक्स वगैरे लिहिणं मॅथमॅटिकली थोडंसं रॉंग आहे, कारण की डीएक्स एका पर्टिक्युलर डायरेक्शन असणार, बरोबर. त्याला इन टर्म्स ऑफ थिटा एक्सप्रेस करता येते, पण मी त्याच्यामध्ये नाही पडलो सध्या. सो आय बरोबर काय लिहिता येणार एम अपॉन 2π, इथे रिंगची रेडियस किती आहे आर, आणि याला काय लिहिणार तुम्ही आर स्क्वेअर, आणि याला काय लिहिणार, हा कुठेतरी गडबड झाली, हा इथे काय पाहिजे होतं आर पाहिजे होतं, इथे पण आर पाहिजे होतं. ओके, आणि इथे पण आर, आणि याला काय लिहिणार तुम्ही 2πr, लोअर लिमिट 0 लिहायची गरज नाही, 2π कॅन्सल. सो आय इक्वल टू काय मिळेल एम इंटू आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काय झाला एम आर स्क्वेअर. समजलं काय, हा काय झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. मी तुम्हाला लिमिटेशन सांगितले, थोडंसं वेगळ्या तऱ्हेने करता आलं असतं, आर्क घेऊन करता आलं असतं, ते बहुतेक वेळेस त्याला आर्क घेऊनच करायला पाहिजे, पण असंही केलं तरी बिलकुल करेक्ट आहे. समजलं का, म्हणजे इथे पहिला एलिमेंट किती होता डीएक्स, मी तो मुद्दाम डीएक्सने दाखवला, त्याला काहीतरी वेगळा अँगल यांनी दाखवायला पाहिजे होतं, दुसरा त्याच्या बाजूला, तिसरा त्याच्या बाजूला, सर्व एलिमेंट जर कव्हर केले तर पूर्ण लेंथ किती होणार 2πr होणार. म्हणून लोअर लिमिट घेतलं 0 न अप्पर लिमिट घेतलं 2πr, आणि तुम्हाला बरोबर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल काय एम आर स्क्वेअर. हाच होता ना मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ऍक्सिस, ट्रान्सवर्स ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. आता बघा, जर तुम्हाला डिस्कच्या बाबतीत काढायचं असेल तर काय करावं लागेल, नीट लक्ष इकडे. आपल्याला काय काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढणार, बी केअरफुल, हा इकडे लक्ष द्या. तर ही सपोज ही डिस्क आहे, इमॅजिन बरोबर करा, म्हणजे माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष असेल तुम्ही इमॅजिन बरोबर कराल. हे पोकळ नाही आहे, इथे पूर्ण मटेरियल आहे, बिकॉज इट इज डिस्क. आता अशा केसमध्ये इलिमेंट काय घेतला पाहिजे हे महत्वाचं आहे. तर ही डिस्क आहे, दिस इज ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास आणि परपेंडिक्युलर टू लेंथ. मी वरचा पूर्ण आणि खालचा डॉटेड असं का काढलं असेल, डिस्क जर अशी ठेवली तर वरचा जो दिसून राहिला तो सॉलिड लाईनने काढला, जो हिडन आहे तो डिस्कच्या मागे आहे तो डॉटेड लाईनने काढला, आणखी खाली आला तो म्हणून तो सॉलिड लाईनने काढला, असं त्याचं मिनिंग. ओके, आता बघा आपण काय करतो, पूर्ण मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना एक इलिमेंट घेतो, त्या इलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो, आणि पूर्ण ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना त्याचं इंटिग्रेशन घेतो आणि प्रॉपर लिमिट लिहितो. समजून राहिलं काय, मोमेंट ऑफ इनर्शिया एंटायर बॉडीचा काढताना आपण काय घेतलं, एक इलिमेंट घेतलं, एलिमेंटचं
मास काढलं, जे टेक्निक असेल त्या टेक्निक, काय काढलं इलिमेंटचं मास काढलं, त्या इलिमेंटच्या मासला त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं किंवा त्या इलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. इलिमेंट जर पार्टिकल असेल तर त्या डीएमला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करतात, पण इलिमेंट जर का रिंग असेल तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, इलिमेंट जर हॉलो स्पियर असेल तर हॉलो स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असं पण असते. तुम्हाला समजेल आता. त्या एलिमेंटचा काढतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया, एलिमेंट म्हणजे थिन पोर्शन त्याचा काढायचा मोमेंट ऑफ इनर्शिया, पूर्ण ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना त्याचं एलिमेंटचा जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचं घ्यायचं इंटिग्रेशन आणि त्याला लिहायचे प्रॉपर लिमिट. आता बघा इथे काय करा, हे काय आहे डिस्क आहे, याला थोडी थिकनेस पण असेल, दाखवता येईल आपल्याला. ही थिकनेस आहे. इथे बघा एक आपण इलेमेंटरी रिंग कन्सिडर करणार. पहा इकडे लक्ष द्या, काय करणार इलेमेंटरी रिंग कन्सिडर करणार. हे इलेमेंटरी रिंग कन्सिडर हे आहे इलेमेंटरी रिंग. आता काय करू आपण, ही जी इलेमेंटरी रिंग आहे या इलेमेंटरी रिंगचा आपण मास काढू. कशाचं मास, रिंगचं मास. आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. समजा रिंगचा मास जर डीएम असेल तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो काय mr स्क्वेअर ना. मग या रिंगची रेडियस किती आहे r, स्मॉल r, बरोबर आहे. आणि पूर्ण रेडियस आहे समजा कॅपिटल R. तर पहिली जी रिंग आपण घेऊ ती इथे घेऊ ज्याची रेडियस 0 असेल. दुसरी रिंग, तिसरी रिंग, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ही पहिली रिंग, त्याच्यानंतर दुसरी रिंग, त्याच्यानंतर तिसरी रिंग, सगळे रिंगच्या बाजूला रिंग जर ठेवत गेले तर वी गेट डिस्क. समजलं ना. अरे छोटीशी रिंग घेतली, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला दुसरी रिंग, त्याच्या बाजूला रिंगवर रिंग, रिंगवर रिंग, जर वर नाही रिंगच्या साईडला रिंग, रिंगच्या साईडला रिंग जर तुम्ही ठेवत गेले एकमेकांना अगदी क्लोज, तर शेवटी तुम्हाला काय मिळेल, डिस्क मिळेल. मिळेल ना. तसंच सॉलिड स्पिअरचं असते. एक हॉलो स्पिअर घेतला, त्याच्यावर आणखी हॉलो स्पिअर ठेवला, त्याच्यावर आणखी हॉलो स्पिअर ठेवला, हॉलो स्पिअरला लागून हॉलो स्पिअर ठेवत गेले तुम्ही, स्पिअर वर स्पिअर, स्पिअर वर स्पिअर, तर काय मिळेल, सॉलिड स्पिअर. म्हणजे या सॉलिड स्पिअरचा एलिमेंट काय झाला, हॉलो स्पिअर. या डिस्कचा एलिमेंट काय झाला, रिंग. समजलं का. रिंगवर रिंग असे जर ठेवत गेले तुम्ही साईडला, यू गेट डिस्क, बरोबर आहे. म्हणून डिस्कचा एलिमेंट रिंग आहे, सॉलिड स्पिअरचा एलिमेंट हॉलो स्पिअर आहे. समजलं. म्हणून हे एक रिंग कन्सिडर केली तुम्ही ज्याचं अंतर किती आहे r, आणि ज्याची विड्थ घेऊ आपण dr. विड्थ किती आहे dr. आणि आता जर का तुम्हाला या रिंगचं मास काढता आलं dm, तर त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना तुम्ही m × r स्क्वेअर लिहित असता ना. हा पूर्ण रिंगचा आहे, पण या इलेमेंटचा लिहिताना तुम्ही काय करणार, di = इलेमेंटचा मास किती आहे dm, इलेमेंटची रेडियस किती r, r स्क्वेअर × dm. हा काय झाला इलेमेंटरी रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना याचं इंटिग्रेशन. पहिले पॉइंट समजला का. ही डिस्क कशाची बनलेली आहे, रिंगची बनलेली आहे. पहिली जी रिंग आहे त्याची रेडियस किती 0, 0 ही इथे असेल पहिली रिंग. त्याच्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, त्यातली आपण एक कन्सिडर केली कुठली तरी, बरोबर. त्याला म्हटलं आपण इलेमेंटरी रिंग किंवा इलेमेंट म्हटलं, पण त्याला इलेमेंटरी रिंग हा बेटर वर्ड आहे. मग आपण जी रिंग कन्सिडर केली त्याचं अंतर किती घेतलं r, त्याची विड्थ किती घेतली dr, बरोबर आहे. त्या रिंगचा आपण काढणार मास, नंतर त्या रिंगचा काढणार मोमेंट ऑफ इनर्शिया. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मास × r स्क्वेअर, पण या रिंगचा मास किती आहे dm, आणि त्या रिंगची रेडियस किती आहे r, dm × r स्क्वेअर. हा झाला रिंगचा. पूर्ण डिस्कचा काढताना अशा सर्व रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एकत्र केले, याचं काय घेणार इंटिग्रेशन. लिमिट काय लिहिणार, पहिली लिमिट जी होती, पहिली जी रिंग घेतली होती त्याची रेडियस काय होती 0, शेवटची जी रिंग घ्याल त्याची रेडियस किती असेल कॅपिटल R. समजलं का. आता चॅलेंज एवढंच राहिलं, या रिंगचं मास काढणे. मास काढल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया आता काढताच येतो, मास × r स्क्वेअर. नंतर तो झाला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. डिस्कचा काढताना त्याचं इंटिग्रेशन घेणे, त्याला प्रॉपर लिमिट लिहिणे. म्हणजे पहिली रिंग घेतली तुम्ही r = 0 ला, दुसरी r = 0 ला, आणि शेवटची रिंग घेतली तुम्ही r = कॅपिटल R ला. बस प्रॉब्लेम सॉल्व. हे जे मी आता बोललो ना हे सगळ्यात महत्वाचं आहे. करतच गेले काय केलं असं नाही झालं पाहिजे. ओके. तर आणि शेवटी मिळालं काय पाहिजे, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया ½m r², बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हणू बघा, ही जी डिस्क आहे ही कशाची बनलेली आहे, डिस्क इज मेड अप ऑफ इलेमेंटरी रिंग्स, बरोबर आहे, ऑफ रेडाय. काय रेडाय असेल r = 0 to r = r, बरोबर आहे. त्यातलं काय घेतलं, वन सच रिंग.
बरोबर आहे, एक रिंग घेतली, बरोबर आहे, वन कन्सिडर वन सच रिंग हॅव्हिंग, त्या रिंगची रेडियस किती घेतली, त्या रिंगची रेडियस घेतली आर, अँड त्या रिंगची विड्थ किती घेतली डी आर, रेडियस आर विड्थ डी आर. पहा लक्ष द्या, ही डिस्क आहे, डिस्क असल्यामुळे थिकनेस सेम आहे, थिकनेस सेम असल्यामुळे याला एरिया आहे, तर याला एरियल डेन्सिटी डिवाइड कन्सिडर कराल तुम्ही. युनिट एरियाचा मास असेल लॅम्बडा, बघा मी एरियल डेन्सिटी लॅम्बडाच म्हणत आहे, लिनियर डेन्सिटी लॅम्बडा, तो सिम्बॉल आहे एक. ओके, आता तुम्हाला काय करावं लागेल, ही जी स्ट्रिप तयार झाली, या स्ट्रिपचा जर का तुम्हाला एरिया काढता आला, त्या स्ट्रिपचा एरिया, तर त्या एरियाला जर तुम्ही एरियल डेन्सिटी मल्टिप्लाय केलं, तुम्हाला त्या स्ट्रिपचं मास मिळेल. म्हणून आपल्याला ती जी एलिमेंटरी, तुम्ही असं विचार करा ना, तुमच्याकडे एक डिस्क आहे, त्यावर तुम्ही असं एक मार्किंग करून टाकलं, तुम्हाला जर युनिट एरियाचा मास माहिती असेल, तर तुम्हाला जर हा एरिया माहित असेल, तर या एरियाचं मास काढता येणार. इफ यू नो द मास ऑफ युनिट एरिया, युनिट एरियाचा मास कसं काढणार, टोटल मासला या डिस्कच्या टोटल एरियाने डिवाइड करा, टोटल मास अपॉन डिस्कचा टोटल एरिया पाय आर स्क्वेअर, यालाच काय म्हणणार तुम्ही एरियल डेन्सिटी. समजलं का? बरं, पूर्ण डिस्कचं मास माहिती आहे ना तुम्हाला, किती आहे एम, पूर्ण डिस्कचा एरिया किती आहे, सर्कल आहे ना, तर पाय आर स्क्वेअर, मग पूर्ण डिस्कचा मास, पूर्ण डिस्कचा एरिया, तर मास अपॉन एरिया एरियल डेन्सिटी, ज्याला तुम्ही लॅम्बडा डॅश किंवा लॅम्बडाने दाखवाल. म्हणजे काय, युनिट एरियाचं मास. मग तुम्हाला युनिट एरियाचं मास माहिती आहे, जर तुम्हाला युनिट एरियाचा मास माहिती आहे, तर तुम्हाला जर या पोर्शनचा एरिया काढता आला, या पोर्शनचा एरिया, तुम्हाला म्हटलं या पोर्शनचा मास किती, तर डीएम काढताना त्या पोर्शनचा जेवढा एरिया मिळेल त्याला लॅम्बडा डॅशनी मल्टिप्लाय करा. हे समजून राहिलं का? एक एवढं सोपं आहे की एक संत्र 5 रुपयाचं, 10 संत्र कितीचे, एवढं हे सोपं आहे. समजलं का? एक संत्र 5 रुपयाचं म्हणजे युनिट एरियाचा मास किती, तर एवढ्या एरियाचा मास किती, अशातला भाग आहे. पण ते कसं आहे, आपलं संत्र म्हटलं की बरोबर समजते, एरिया आणि व्हॉल्यूम आणि लेंथ आलं की सगळं गडबड होऊन जाते. तेच ते आहे. मग याला त्याच्याशी रिलेट करून जर तुम्ही याच्याकडे बघितलं तर सोपं वाटेल तुम्हाला. ओके, तर म्हणून आता काय करणार आपण, आपल्याला काय काढता येणार, मास पर युनिट एरिया. पहा लक्ष द्या, मास पर युनिट एरिया कशाने दाखवणार, लॅम्बडा डॅशने. काय करणार, टोटल मास अपॉन टोटल एरिया, टोटल मास किती आहे एम, टोटल एरिया किती पाय आर स्क्वेअर. बघा तुमच्यामधून आवाज नाही पाहिजे, मग तर काही समजणारच नाही. काय माकड काय म्हणणार तुम्हाला, एक पकडलं बाकी राहिले. तर मास पर, तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे है ना, ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन असं असते ना, मग तुमचे रिझल्टही पाहाल तुम्ही मस्त भेटतील. आणि भ्रमात नका राहू, 95% वर काहीच नाही भेटत, काहीच नाही. जे वाटते ना, आम्हालाही ऍडव्हर्टाइजमेंट टाकायला 98% है ना, आम्हाला माहित आहे काही नाही आहे त्याच्यावर, बरोबर आहे. 98 वाल्याला सीओपी भेटणार नाही, 99 वाल्यांनाही सीओईपी भेटणार नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्ही दात काढून राहिले पिरियड मध्ये. मी तुम्हाला जेईचा काल रिझल्ट आला, माझ्या ओळखीतला एक मुलगा आहे, त्याला फिजिक्स मध्ये 100% केमिस्ट्रीमध्ये 100% मॅथमॅटिक्स मध्ये थोडेसे कमी मिळाले. किती कॉन्सन्ट्रेशन किती चांगलं असेल, 100% म्हणजे तो टॉप आहे, स्टेटमध्ये नाही, ऑल ओव्हर इंडिया. जेईचे पर्सेंटाईल ऑल ओव्हर इंडिया निघतात. पहा लक्ष द्या, नाही त्यासाठी काय, तोच तर ड्रॉबॅक आहे आपल्याकडला. तर आपण लक्ष नाही देत आणि टाइम निघून गेल्यानंतर काही फायदा नाही. हे जे मी एक ओळ लिहिली, ती लिहायच्या अगोदर बेटा त्याची ना, त्याचा गरज काय ते पहिले सांगितली है ना. पण पुस्तकांमध्ये हेच नसते, क्लासेसमध्येही नसते, गरज नाही आहे, बरं लिहून टाकलं बिनधास्त चालले. आणि मग ज्यांना गरज आहे ते बरोबर कॅप्चर करतात, बरोबर आहे. तुम्ही तर बिना गरजवाल्याच वाटून राहिले, मलाच गरज आहे सांगायची. तर समजलं का, की मास युनिट एरियाचा मास माहित असतं पाहिजे. आता आपण कशाचा आता एरिया कशाचा काढणार, स्ट्रिपचा, एलिमेंटरी रिंगचा एरिया, बरोबर आहे. म्हणून आता काढणार आपण एरिया ऑफ एलिमेंटरी रिंग. बोलू नका, काय काढायचा, एलिमेंटरी रिंगचा एरिया. कसा काढणार, इकडे बघा, इकडे पहा बोर्डवर. असं विचार करा की एक रिबन ठेवलेली आहे असे गोल, तुम्ही इथे कट केली सरळ केली तर लेंथ किती होणार. अबे हे अशी रिबन ठेवलेली आहे, बरोबर आहे. त्याला कट केलं सरळ केलं तर लेंथ किती होणार, 2 पाय स्मॉल आर. त्याची विड्थ किती आहे डी आर. रेक्टँगल नाही का तयार झाला,
या रेक्टँगलचा एरिया काय असते, लेंथ मल्टिप्लाइड बाय विड्थ, बरोबर आहे. सो लेंथ किती आहे 2πr, विड्थ किती आहे dr. हे डायरेक्टली असते बुकमध्ये, समजलं पाहिजे. म्हणून या एलिमेंटरी रिंगचा एरिया किती असेल, लेंथ इंटू विड्थ. लेंथ किती आहे 2πr, विड्थ किती आहे dr. म्हणून एरिया ऑफ एलिमेंटरी रिंग काय असणार, त्याला डीए ने दाखवा किंवा तसे विदाउट सिम्बॉल लिहिलं तरी चालेल. सो 2πr इंटू dr. आता काय काढायचं आपल्याला, मास ऑफ एलिमेंटरी रिंग, त्याला काय म्हणणार डीएम. मास कसं काढतात, युनिट एरियाचा मास आहे लॅम्बडा किंवा लॅम्बडा डॅश, त्याला एरियाने मल्टिप्लाय केलं की त्या एलिमेंटचं मास मिळेल. म्हणून मास ऑफ डीएम जर तुम्हाला काढायचं असेल, एलिमेंटरी रिंगचं मास काढायचं असेल, लॅम्बडा डॅश इंटू डीए. लॅम्बडा डॅश किती आहे टोटल, बघा लॅम्बडा डॅश डायरेक्टली समजलं पाहिजे, मागे जायचं काम नाही पडलं. लॅम्बडा डॅश म्हणजे युनिट एरियाचं मास. युनिट एरियाचं मास काढताना पूर्ण मासला पूर्ण एरियानी डिव्हाइड करा, कुठे मागे पलटू पाहायची गरज नाही भासणार. तर मास पूर्ण मास आहे एम, पूर्ण एरिया किती पाय कॅपिटल आर स्क्वेअर इंटू त्या एलिमेंटचा एरिया किती. परत हे लिहिताना त्याला पाहिजे लेंथ किती झाली 2πr, विड्थ किती आहे dr. असं डोक्यात आलं पाहिजे. वरचं पाऊन खाली, वरचं पाऊन खाली, समजलं का. तर इथे काही कॅन्सल तर काही होत नाही. त्याला इंटिग्रेटेड करायचं असेल तर ते पाय काय होणार, कॅन्सल. पाय जर कॅन्सल झाला त्याला काय लिहिता येणार तुम्हाला, तर काय लिहिता येणार, पाय कॅन्सल झाला तर ट्वाइस एम स्मॉल आर इंटू dr अपॉन आर स्क्वेअर. ते काय झालं डीएम, म्हणजे त्या रिंगचं मास. आता काय करणार तुम्ही, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंटरी रिंग. एलिमेंटरी रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने दाखवाल, डीआय. कसा काढणार, आर स्क्वेअर इंटू डीएम आहे ना, आर स्क्वेअर इंटू डीएम. कसंच काय तुम्ही बोलू शकता, मध्ये काही समजत नाही. सो आर स्क्वेअर इंटू डीएम किती, डीएम किती आहे ट्वाइस एम इंटू आर इंटू dr अपॉन आर स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय तुम्ही करू शकता, करायचं असल्यास काय करू शकता, ट्वाइस एम इंटू आर क्यूब, बरोबर आहे, इंटू dr अपॉन आर स्क्वेअर. हा झाला डी आहे. आता तुम्हाला काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हा जो डी आय आहे याचं इंटिग्रेशन घेणार, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी आय. पण इंटिग्रेशन घेताना पहिली जी रिंग घेणार त्याची रेडियस आहे 0, शेवटची जी रिंग घेणार त्याची रेडियस आहे r, 0 to r, बरोबर आहे. आणि डी आयच्या जागी हे लिहून टाका. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट काय काय, 2m कॉन्स्टंट आहे, कॅपिटल R कॉन्स्टंट आहे, बदलून करायला r क्यूब आणि इंटू dr. r क्यूबचं इंटिग्रेशन r⁴/4, समजते का. तर झालं, सॉल्व झालं. म्हणून आपल्याला काय लिहिता येणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. इथं काय लिहिलं आपण, काय लिहिले ते आर स्क्वेअर इंटू डीएम, 0 to कॅपिटल आर, बरोबर आहे. सो आय इक्वल टू आर स्क्वेअर. डीएम किती मिळाला होता, डीएम ट्वाइस एम आर क्यूब dr अपॉन आर स्क्वेअर. तर इथे ट्वाइस एम आर क्यूब इंटू dr आणि अपॉन आर स्क्वेअर, बरोबर आहे. इथे आर स्क्वेअर आहे ना, बरोबर आहे ना. ओके. तर म्हणून म्हणजे मी म्हटलं होतं आर क्यूब आणि त्याचं इंटिग्रेशन घेतलं तसं नाही. पहा, लक्ष द्या. ओके, लक्ष द्या, काही प्रॉब्लेम नाही. इकडे पहा, बोर्डवर लक्ष द्या. मग इथे काय करता येणार आपल्याला, आता ट्वाइस एम कॉन्स्टंट आहे, r⁴2 कॉन्स्टंट आहे, इथे किती येणार r⁵5 येणार ना, r⁵5. आणि काही गडबड झाली का इकडे, हा इथे एम 2πr है ना. डीआय काढताना आर स्क्वेअर इंटू डीएम, हा डीआयचंच इंटिग्रेशन पाहिजे होतं आपल्याला आहे ना. डीआयचं इंटिग्रेशन म्हणजे आर स्क्वेअर इंटू डीएमचं, मी डीएम लिहिला असता तर मी डी-आय, ओके, हेच पूर्ण घ्यायचं आहे. ओके ओके, हां. तर डीआय काढला आपण, डीआयचंच इंटिग्रेशन घ्यायचं होतं. ओके. तर इंटिग्रेशन ऑफ काय लिहायला पाहिजे होतं, डीआय. आणि असंही लिहिलं तर मग डीएम लिहावं लागेल इथे, हे करेक्टच आहे. पण तुम्हाला डीएम लिहावं लागेल. इंटिग्रेशन ऑफ काय लिहिलं आपण, डीआय. इथे 0 to r. सो आय इक्वल टू 0 to r. आणि काय मिळाला होता, ट्वाइस एम इंटू आर क्यूब इंटू dr अपॉन कॅपिटल आरचा स्क्वेअर. पहा इथे कॉन्स्टंट बाहेर काढा, ट्वाइस एम
आणि आर स्क्वेअर कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं आर क्यूब इंटू डी आर आणि इथे 0 टू आर. बघा इथे डी आर असेल तर आर मध्ये चेंज करायचा फक्त. मग यात आरचा पॉवर किती आहे 3. तो एकने वाढवा किती होणार 4/4. सो आय इक्वल टू बरोबर काय मिळेल ट्वाइस एम अपॉन आर स्क्वेअर. इथं काय करणार आर इस्ट पॉवर स्मॉल आर. तर स्मॉल आर इस्ट पॉवर काय करणार 4/4 आणि इथे 0 टू आर. सिंपल आहे. आरच्या जागी आर लिहून टाका है ना. आणि लोअर लिमिट 0 आहे लिहायची गरज नाही. सो आय बरोबर काय मिळेल ट्वाइस एम अपॉन आर स्क्वेअर. इथे काय करणार तुम्ही आरच्या जागी आर इस्ट पॉवर 4/4. बघा हा 4 आणि हा आर स्क्वेअर काय कॅन्सल होणार इथे किती राहणार 2 बरोबर आहे. आणि हा 2 आणि 2 म्हणजे काय मिळेल एम आर स्क्वेअर बाय 2. हाच होता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. समजलं का काय मिळालं एम आर स्क्वेअर बाय 2. काय केलं ते लक्षात आलं का की ती जी पूर्ण डिस्क होती इकडे बघा ही जी पूर्ण डिस्क होती याची रेडियस किती होती आर. यामधला जो एलिमेंट घेतला तो एलिमेंट काय होता एक रिंग. त्या एलिमेंटची रेडियस किती घेतली आर आणि त्या एलिमेंटची विड्थ किती घेतली डी आर बरोबर आहे. आणि युनिट एरियाचं मास किती होतं टोटल मासला टोटल एरिया पाय आर स्क्वेअरनी डिवाइड केलं. युनिट एरियाचं मास नंतर काय काढलं या स्ट्रिपचा एरिया. त्या स्ट्रिपच्या एरियाला यांनी मल्टिप्लाय केलं तुम्हाला काय मिळालं त्या स्ट्रिपचं मास आणि त्या स्ट्रिपचं मास आणि त्या स्ट्रिपचं आय काढताना तुम्ही काय केलं डीएम इंटू आर स्क्वेअर. आणि पूर्ण आय काढताना याचं काय घेतलं सगळं एवढंच आहे बा. आता जेवढं सांगितलं ना एवढंच आहे सगळं जे मेथड सांगितलेले. आपण इच अँड एव्हरी स्टेप करतो. बघा मी परत सांगतो. ही पूर्ण डिस्क होती ज्याची रेडियस किती होती आर बरोबर आहे. आणि आपल्याला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा होता. त्यामधला एक छोटा एलिमेंट घेतला तो एलिमेंट काय झाला हा एलिमेंट काय झाला रिंग. पण हे पूर्ण काय होती डिस्क. हा एलिमेंट घेतला एलिमेंटची रेडियस किती घेतली आर त्या एलिमेंटची विड्थ किती घेतली डी आर. मग त्या एलिमेंटचा एरिया काय होणार याला तोडून सरळ केलं तर लेंथ किती होणार 2πr विड्थ किती होणार डी आर. मग त्या एलिमेंटचा एरिया डीए किती झाला 2πr इंटू डी आर बरोबर आहे. युनिट लेंथचा मास युनिट एरियाचा मास किती आहे लॅम्बडा. मास लॅम्बडा कसं काढलं टोटल मासला टोटल एरियानी डिव्हाइड केलं. मग याचं जर तुम्हाला डीएम मास काढायचं असेल तर हा जो लॅम्बडा आहे त्याला त्या डीएनी काय केलं मल्टिप्लाय काय मिळालं डीएम. पण तुम्हाला त्या डीएमचा काय काढायचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर काय काढला तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम आर स्क्वेअर इंटू डीएम मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. हा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. पूर्ण डिस्कचा काढताना त्याचं काय घेतलं इंटिग्रेशन लिमिट काय घेतले 0 टू आर. बस मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जातो. आणि किती मिळतो एम आर स्क्वेअर बाय 2. बघा जेवढं इथं सांगितलं ना हे मला वाटतं असंच समजलं पाहिजे तुम्हाला. कोणाला तुम्हाला सांगता आलं पाहिजे बरोबर असं समजलं. ऑब्जेक्ट काय होतं डिस्क त्याचा काय काढायचा होता मोमेंट ऑफ इनर्शिया. डिस्क कशाची बनलेली आहे असं कन्सिडर केलं रिंगची. तर पहिली रिंग कुठे घेतली सेंटरला ज्याची रेडियस 0. रिंगवर रिंग ठेवत गेलं वी गेट डिस्क. शेवटच्या डिस्क रिंगची रेडियस किती घेतली कॅपिटल आर. एका रिंगचा काढायचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला करायचं इंटिग्रेट. तुम्हाला मिळेल पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पण एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना त्या रिंगचं मास आणि त्या रिंगच्या रेडियस स्क्वेअर मल्टिप्लाय करायचं. मग त्या रिंगचं काय काढायचं आहे मास. मास तसं नाही काढता येणार. पहिले काढायचं युनिट एरियाचं मास बरोबर आहे. पहिले काय काढायचं युनिट एरियाचं मास. कसं काढणार मास अपॉन पूर्ण एरिया डिस्कचं किती पाय आर स्क्वेअर हे काढलं युनिट एरियाचं मास. नंतर काढायचं त्या स्ट्रिपचा एरिया लेंथ मल्टिप्लाइड बाय विड्थ. लेंथ किती आहे 2πr विड्थ किती आहे डी आर हा झाला एरिया. नंतर काय काढायचं त्या स्ट्रिपचं मास. युनिट एरियाचं जेवढं मास आहे त्याला त्या स्ट्रिपच्या एरियाने मल्टिप्लाय केलं. हा नंतर काय काढायचं त्या स्ट्रिपचा मोमेंट ऑफ इनर्शिया. स्ट्रिपचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना काय केलं तुम्ही डी आय इक्वल टू आर स्क्वेअर इंटू डीएम किंवा डीएम इंटू आर स्क्वेअर. आणि पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचं काढताना त्याचं काय घेतलं इंटिग्रेशन. बस एवढं प्रूफ आहे. मला वाटतं हे ज्यांना समजते ना त्यांना ह्याची गरज नाही. इच अँड एव्हरी स्टेप त्यात अंडरस्टँडिंग नाही याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे. मॅथमॅटिकल प्रोसिजर आहेत तरी काय यार बरोबर आहे. तर आरचा जेवढा पॉवर असेल त्याचा काय करावं लागला पॉवर 1 ने वाढवला आणि त्याच पॉवरने डिव्हाइड केलं. लिमिट प्रॉपर ठेवायचे लोअर लिमिट अप्पर लिमिट बरोबर आहे. आरच्या जागी कॅपिटल आर ठेवायचा आणि मायनस आरच्या जागी 0 आणि 0 ठेवायची गरज नसते कारण तो 0च मिळत असतो. समजलं का. 1/r असेल तर मग 0 ठेवायचं. हा जर 1/r असता तर 0 ठेवला असता इन्फिनिटी झाला असता. त्यावेळेस तसं करावं लागतं तुम्हाला. समजलं काय केलं तर अशा तऱ्हेने तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येते. आता कोण सांगेल समजा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर काढायचं असेल तर काय कराल तुम्ही. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ
स्पियर, सॉलिड स्पियर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर. मी फक्त तुम्हाला आयडिया सांगतो काय. तर आपल्याला काढायचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर. कसं काढता येईल हा, इकडे बोर्डवर लक्ष द्या. हा जो याचं टेक्निक थोडंसं वेगळं पण आहे काही बुक्समध्ये, पण मी सांगतो मला वाटतं त्या टेक्निकने काढलं तर आणखी बरं आहे. इथे ऍक्सिस आहे आणि या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर काढायचा. मग हा सॉलिड स्पियर थिन हॉलो स्पियरने बनलेला असं गृहीत धरलं आणि हॉलो स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे असं गृहीत धरावं लागेल. आणि हा एक हॉलो स्पियर आहे. याची थिकनेस जी आहे बघा, हा जो हॉलो समजलं का, हा पूर्ण काय होता सॉलिड स्पियर, पण तो सॉलिड स्पियर कशाने बनलेला आहे हॉलो स्पियर. पण या हॉलो स्पियरची रेडियस किती घेतली आर आणि त्याची थिकनेस किती घेतली डी आर. समजलं का, हॉलो स्पियरची रेडियस आर आणि थिकनेस किती आहे डी आर. ओके, आता तुम्हाला या काय काढायचं आहे, या हॉलो स्पियरचं मास. त्या हॉलो स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो 2/5 m/r². पण त्या हॉलो स्पियर म्हणजे इलेमेंट आहे, मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5, त्याचा मास किती dm आणि त्याची रेडियस किती r आणि त्याचा स्क्वेअर. म्हणून तुम्हाला पहिले काय काढावं लागेल डी. हॉलो स्पियरचा किती 2/3. ओके, हॉलो स्पियरचा 2/3 dm × r². परत आपण आलो कशावर dm वर. एकदा जर तुम्हाला डीएम काढता आला पूर्ण स्पियरचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना याचं काय घेणार तुम्ही इंटिग्रेशन. पण पहिला स्पियर जो आहे त्याची रेडियस 0 आणि शेवटचा जो स्पियर आहे त्याची रेडियस किती कॅपिटल आर घेणार, याचं इंटिग्रेशन घेणार. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्या हा जो इलेमेंटरी स्पियर आहे त्याचं काय काढणे मास काढणे. समजलं, मास ऑफ इलेमेंटरी स्पियर. इलेमेंटरी स्पियरचा मास कसं काढता येईल ते समजलं पाहिजे. समजलं का, येस ऑर नो. ओके, तर पहा कसं करता येईल. तर याला थोडंसं ऍडजस्ट करून घेतो मी. तर याला ठेवून दिलं. तर आपल्याला बघा इथे काय करावं लागेल, तर आपल्याकडे ना जो स्पियर आहे, हा जो स्पियर आहे या स्पियरचं मास जे आहे ते किती दाखवलेलं आहे m. आणि हा जो स्पियर आहे मोठा स्पियर, त्या स्पियर सॉलिड स्पियर त्याची रेडियस किती आहे r. म्हणून त्याची डेन्सिटी बघा, डेन्सिटी रो म्हणजे काय असणार मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम किती 4/3 πr³. याला हा 3 तुम्ही वरही घेऊ शकता. आता पहा लक्षात द्या, हे काय झालं डेन्सिटी. आता जर तुम्हाला याचं व्हॉल्यूम काढता आलं, कोणाचं या एलिमेंटरी स्पियरचं व्हॉल्यूम काढता आलं, तर त्या व्हॉल्यूमला डेन्सिटीने मल्टिप्लाय केलं तर एलिमेंटरी स्पियरचं मास मिळेल. पण आता चॅलेंज एवढंच राहिलं की या एलिमेंटरी स्पियरचं व्हॉल्यूम कसं काढ. एरिया इंटू थिकनेस. जसं तुम्हाला काल सांगितलं होतं ना, मी मला वाटतं काल हेच बोललो होतो मी, की हा एक स्पियर आहे, तुम्हाला म्हटलं की याचं व्हॉल्यूम काढा. तर या स्पियरला जर तुम्ही असं प्लेन केलं तर त्याचा काय बनेल तुम्हाला एरिया मिळेल. किती मिळेल 4πr², जो काही r असेल. बरोबर ना. आता त्याला काय करायचं, त्याच्या थिकनेसनी मल्टिप्लाय करायचं, काय मिळेल व्हॉल्यूम. समजून राहिलं का. मग याचा काय काढायचा एरिया आणि त्या एरियाला थिकनेसने करायचं मल्टिप्लाय, काय मिळेल व्हॉल्यूम. आणि इलेमेंट आहे म्हणून याचं व्हॉल्यूम काय झालं डीव्ही. मग याचं मास काढताना मास बरोबर काय असते व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. डेन्सिटी जेवढी आहे तेवढी आहे. डेन्सिटी काढतात कशी टोटल मास अपॉन टोटल व्हॉल्यूम. बरोबर, काय मिळालं डीएम. एकदा डीएम मिळालं की तो हॉलो स्पियर आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती 2/3 m/r². m म्हणजे डीएम, r म्हणजे त्याची रेडियस, त्याचा स्क्वेअर स्मॉल स्क्वेअर. आणि पूर्ण स्पियरचं काढताना त्याचं इंटिग्रेशन. आणि पहिला स्पियर घेतला r = 0 ला आणि दुसरा स्पियर घेतला r = कॅपिटल. समजते का. ओके, करून पाहू जमते काय. ओके, हे झालं. आता तुम्हाला काय लिहिता येणार की एरिया ऑफ इलेमेंटरी स्पियर काय असेल. इलेमेंटरी स्पियरचा एरिया सांगा. एरिया ऑफ इलेमेंटरी स्पियर त्याचा एरिया 4π r². बरोबर आहे. नंतर काय काढायचं व्हॉल्यूम ऑफ इलेमेंटरी स्पियर. तुम्ही कुठेही पहा हे डायरेक्टलीच केलेलं असणार, एरिया बिरिया काही सांगत नाहीत कसं काढतात तर. बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ इलेमेंटरी स्पियर डीव्ही ने दाखवा. तर काय करणार एरिया जेवढा आहे डी ए त्याला थिकनेसनी
मल्टिप्लाय करा. सो 4 पाय आर स्क्वेअर इंटू थिकनेस किती आहे dr. बरोबर आहे. आता आपल्याला काय पाहिजे, मास ऑफ इलेमेंटरी स्पियर काय घेणार dm. मास बरोबर काय असते व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. बघा आता ना ही स्टेप असेल बुकमध्ये डायरेक्ट. मग याचं व्हॉल्यूम किती असेल तर याचा एरिया 4 पाय आर स्क्वेअर इंटू त्याची थिकनेस dr हे झालं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी रो. आणि रो ही डायरेक्टली लिहिलेला असेल कधी कधी तर. सो dm बरोबर काय होणार की 4 पाय आर स्क्वेअर इंटू dr. डेन्सिटी म्हणजे टोटल मास अपॉन टोटल व्हॉल्यूम. टोटल मास आहे म्हणून टोटल व्हॉल्यूम 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब. बरोबर आहे. आणि 4 झाला कॅन्सल, पाय पण कॅन्सल असेल म्हणून dm बरोबर काय मिळेल, हा 3 जाणार वर म्हणजे काय मिळेल 3 कॅपिटल M इंटू आर स्क्वेअर. बरोबर आहे इंटू dr अपॉन आर क्यूब. झाला डीएम असतं महत्वाचं होतं यार. आता काय करणार तुम्ही, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इलेमेंटरी स्पियर. इलेमेंटरी स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलो स्पियरचा. आणि हा दाखवाल DI ने काय असेल हॉलो स्पियरचा आहे. एलिमेंटरी स्पियर पण कोणता स्पियर हॉलो, एलिमेंट हॉलो आहे. तर हा काय असेल 2/3 dm इंटू आर स्क्वेअर. आता काय करायचं, हा डीएम लक्षात ठेवा. आता काय करायचं, पूर्ण स्पियरचा सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया याचं घ्यायचं इंटिग्रेशन. हे लक्षात राहील 3m आर स्क्वेअर dr आर क्यूब है ना. म्हणून आपण काय लिहू आता, सॉरी इंटरेस्ट पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी. इथे काय करणार होता, देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर. सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, आय काढायचा आहे. तो जो डी आय आहे त्याचं काय घेणार इंटिग्रेशन 0 to r. बरोबर आहे. आय हा डी आय किती, डी आय काढला होता काय आपण, हा डी आयच काढला होता ना. डी आय काढला होता की फक्त हे लिहिला होता. तर हा डीएम इंटू आर स्क्वेअर हे लिहून टाकावं लागेल 2/3 डीएम इंटू आर स्क्वेअर. इथे काय लिहिणार 2/3 डीएम इंटू आर स्क्वेअर. बरोबर आहे. सो आय इक्वल टू 2/3 कॉन्स्टंट आहे बाहेर काढून टाकला. डीएम किती मिळाला होता, डीएम किती मिळाला होता 3m आर स्क्वेअर dr अपॉन आर क्यूब. सो 3m आर स्क्वेअर dr अपॉन आर क्यूब हा झाला डीएम इंटू आर स्क्वेअर. लक्ष द्या आता आय इक्वल टू जे कॉन्स्टंट 3 काय होणार कॅन्सल. तर इथे काय राहणार ट्वाईस m आणि हा आर क्यूब. बरोबर आहे. आर आणि हा इथे काय आलं RH पॉवर 4 इंटू काय करणार dr. लिमिट 0 to r. आता याचं इंटिग्रेशन काय होणार, जेवढा बेंदरकर सांगा, बेंदरकर सांगतात. तर याचं इंटिग्रेशन कसं करणार, तुमच्यामध्ये असे अनेक बेंदरकर आहेत ज्यांना इंटिग्रेशन नाही जमत. इकडे आहे. अरे आत काय किती वेळा सांगितलं, अरे कोणाकोणाला इथे हात वर करा बरं. बापरे 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 25%. ते इतकी चिल्लर गोष्ट. अबे इंटिग्रेशन करताना काय सांगितलं होतं तुम्हाला, पॉवर जो आहे 1 ने वाढवा त्याच पॉवरनी डिवाइड करा. जेवढं सोपं आहे ना तेवढं सोपं आहे. जेवताना नाकात घास जातो का, मग तेव्हा तसंच हे आहे. काय करायचं, जेवढा पॉवर आहे तो 1 ने वाढवा त्याच पॉवरनी डिवाइड करा. कुठे चालणार नाही ते सांगितलं होतं. कुठे चालणार नाही म्हणजे हा रूल कुठे चालणार नाही. जिथे पॉवर -1 असेल बरोबर आहे त्याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ एक्स असते. एक्सचा पॉवर -1 असेल तिथेच फक्त चालणार नाहीये. निकटावरी मग काय येणार इंटिग्रेशन सांगा, येस धोरण सांगा. अरे बापरे, तुम्ही तर नांदेड कोटायला जायला पाहिजे होतं. इथं ना जमतच नाही. म्हणजे याला नाही म्हणत मी, सगळ्यांनाच. तुम्ही सांगा मग तुम्हाला असं वाटतं की सर पडा रे अपने को जम नहीं रहा असं मग इकडे जाऊन पाहा तिकडे जाऊन पाहा. मग तुम्ही तिथे जाता जिथे शिकवलंच जात नाही. जा तिकडे ना, गरजच नाही या गोष्टीची. गावरी सांगा ना. अरे यार काय म्हटलं, असं इथे आर असेल इथे dr असेल, इथे एक्स असेल इथे dx असेल. बरोबर आहे. इथे जेवढा पॉवर आहे तो 1 ने
वाढवायचा आणि त्याच पॉवरनी डिवाइड करायचं. किती बेकार गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला नाही येत ती ही नाही. सो I इक्वल टू काय बघा ट्वाइस m अपॉन r क्यूब. याचा जर पॉवर 1 नी वाढवला तर किती येणार r पॉवर 5 बाय 5 लिमिट 0 टू r. आता लोअर लिमिट 0 आलं म्हणजे या r च्या जागी r ठेवून द्या म्हणजे काय होणार बघा. आताही पाहून नाही राहिलं तेच ना. तुम्ही माहित आहे का तुमची गडबड सर्व माहिती आहे मला काय होते. आरच्या जागी काय करायचं 5 आपण काय करणार 5. आता इथे r क्यूब आहे इथे r पॉवर 5 आहे तर काय राहणार r स्क्वेअर. काय मिळालं बघा I इक्वल टू 2 बाय 5 कॅपिटल M इंटू r स्क्वेअर. हाच होता ना. काय होता मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा सॉलिड फक्त सॉलिड म्हणतात. मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड स्पिअरचा आहे ना. लक्षच नाही लागत कायच करायचं तुमचं. समजलं. हे झाले मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची टेक्निक. कुठेही तेच आहे टेक्निक बरोबर आहे. फक्त तुम्हाला इलिमेंट निवडता आला पाहिजे. तर तो जो रॉड होता त्याचा इलिमेंट त्याला लेंथ होती dx. ती जी रिंग घेतली होती त्या इलिमेंटला तुम्ही लेंथच घेतली होती आणि पूर्ण लेंथ 2πr घेतली होती बरोबर आहे. आणि नंतर सॉलिड स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना इलिमेंट घेतला होता हॉलो स्पिअर. त्या हॉलो स्पिअर बरोबर आहे काढला होता एरिया. त्या एरियाला थिकनेसने मल्टिप्लाय केलं त्याचं मिळालं होतं व्हॉल्यूम. त्याला डेन्सिटी मल्टिप्लाय केलं तुम्हाला मिळालं हॉलो स्पिअरचं मास. आणि हॉलो स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/3 dm इंटू r स्क्वेअर बरोबर आहे. त्याचं घेतलं इंटिग्रेशन तुम्हाला सॉलिड स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. कठीण आहे का सोपं आहे. किती सोपं आहे. पण तुम्ही तुमचं लक्ष जर असं असलं तर मग तर काही पण कठीणच वाटणार तुम्हाला. तुम्ही काय करता माहिती आहे का तुम्हाला अजून इम्पॉर्टन्स नाही समजलं की तुम्ही विचार करा की रिझल्ट लागला. ऐका इकडे पहा. सिच्युएशन एक दिवस ही येणार आहे. सिच्युएशन इकडे पहा की आज रिझल्टचा दिवस आहे ना. आणि आज रिझल्ट लागला. तुमचे मित्र जे इथे चांगला परफॉर्मन्स करणार आहेत बाहेर आहेत बरोबर आहे त्यांना खूप चांगले पर्सेंटाईल मिळाले. अनेक तुम्ही इकडे पहा तिकडे पहा वर पहा खाली पहा. याचं इंटिग्रेशन माहित नाही त्याचं स्क्वेअर माहित नाही काय केलं माहित नाही लक्षच नाही. गुंग होऊन राहिले तुम्ही कशात तरी बरोबर. असं करत तुम्ही टाइम घालवला. मग रिझल्टच्या वेळेस मित्रांचे रिझल्ट चांगले लागतील. तुम्ही घरचे बोलणे खाल स्वतःही डिप्रेस्ड व्हाल. काही दिवसांनी परत त्याच मार्गावर ऑर्डिनरी जसे होते तसे. असं करण्यात काही अर्थ नाही. अजूनही भरपूर टाइम आहे. फोकस करा चांगल्या तऱ्हेनं चांगले रिझल्ट. तुम्ही करताच कसं यार मला समजत नाही. मी समजू शकतो लक्षणं दूर जाणं साहजिकच आहे. असं नाही म्हणत मी एकदम मशीन थोडे नाही तुम्ही नाही का. पण तुम्हाला त्याच्यावर वर्क तुम्हालाच करावं लागेल ना. कोण करणार. घरी माहिती आहे का तुमच्या ते नाही सांगतील. तुमच्या घरी तर माहितीच नाही तुम्ही वर्गात काय करता. काही काही गोष्टी आम्हाला माहिती खाली चालतात तुमचे हात बरोबर. त्या चेअरच्या ह्याच्या गॅपमध्ये बोट टाकून बसता त्याला डिस्टर्ब करता काय काय चालू असते तुमचं. तुम्हीच नाही मुली पण करतात. ते लिहितात त्या चेअरवर आपलं नाव. काय पुरस्कार भेटणार आहे तुम्हाला चेअरवर नाव लिहून. असं माहित आहे का तुम्ही बच्चे आहात मी समजू शकतो. नॉटी पण नेस असला पाहिजे. पण त्या गडबडमध्ये ना लक्ष द्या. त्या गडबडमध्ये आपल्याला साधी गोष्ट येणार नाही ना हे नाही झालं पाहिजे. इन्सल्टिंग गोष्ट आहे आपल्यासाठी. तुमच्यात एवढी पण आणखी एक गोष्ट समजून घ्या. हॅलो तुमच्या त्या आम्ही जे गोष्ट करू शकत नाही ते तुम्ही करू शकता. ट्रिमेंडस पॉवर तुमच्यात आहे. फक्त मनाशी ठरवा की करायचं आहे म्हणून. आपण मनाशी ठरवतो यालाही कुचका देणार त्यालाही देणार. काल 3 दिले होते आज 5 देणार. असं करण्यात काय अर्थ आहे नाही का. आज आजूबाजूचे 2च डिस्टर्ब केले होते आज ना इकडून 4 आणि तिकडून 4 डिस्टर्ब करून टाकतो. असं नका करू ठीक आहे. आणि त्यात काय होऊन राहिलं सगळ्यात मोठं नुकसान तुमचंच होऊन राहिलं. इकडे बा माझं काय म्हणणं आहे ना कठीण गोष्ट असेल खूप कठीण ती आली नाही ना तर काही नाही वाटत है ना. कठीण गोष्ट असेल आली नाही तर काही नाही वाटत. पण सोपी गोष्ट आलीच पाहिजे. मग ज्यांना मी म्हटलं गौरव टेन्शन नका घेऊ ना फक्त ना लक्ष बरोबर द्या. आणि कोणाला काही बोलणं आहे तर बिलकुल माझा उद्देश नसते. पण मला असं वाटतं यार उद्या आहे ना तुमचा आजपेक्षा बेटर असला पाहिजे
आहे ना. मग तुम्हाला कालही त्याच कॉन्सन्ट्रेशनमध्ये पाहून राहिलं मी, उद्या त्याच्यामध्येच, परवाही त्याच्यामध्येच. काहींच्या मनात अभ्यासाबद्दल भीती आहे. भीतीचं काहीच कारण, अभ्यास म्हटलं की जमतच नाही. टीव्ही सिरियल सगळं जमणार, अभ्यास नाही जम. बघा अभ्यास तुम्हाला ना, ज्यांनी सुरुवात नाही केली ना अजून, तुम्हाला बसावं लागेल बेटा, त्याला पकडून बसावं लागेल तुम्हाला. तुम्ही कासावीस होणार, त्या स्टेजमधून जावं लागेल. ज्यांनी आतापर्यंत चांगला स्कोर केला नाही, ज्यांनी आतापर्यंत चांगला अभ्यास केला नाही, तुम्हाला एक कंडिशन अशी मिळेल, बेकार बिलकुल तो फेज असेल तुमचा, तुम्ही करून राहिले पण होऊन नाही राहिले. ज्यांनी केलं नाही है ना, सगळ्यांनीच खूप चांगलं वर्क केलेलं नसते, तर एक स्टेज अशी असेल की तुम्ही करण्याचा प्रयत्न करून राहिले पण ते होऊन नाही राहिलं. मग ते तुम्हाला 2-4 दिवस 5 दिवस भारी जाणार, पण तुम्ही करतच राहिले, थोडीशी हेल्प घेतली, आम्हाला विचारलं, तुम्हाला थोडासा वेग येणार आणि मग ते करता करता तुम्हाला जमायला लागेल. ज्यावेळेस तुम्हाला जमायला लागेल ना, त्यावेळेस तुम्ही काही करू शकता. पण एकदम असं नाही होणार पहिल्याच दिवशी घेऊन बसले. जे अगोदरपासून करून राहिले त्यांचं होईल, पण ज्यांनी केलंच नाही ना, त्यांना ह्या स्टेजमधून जावं लागेल. ही स्टेज एवढी खराब असते है ना, त्यातून जेवढं अर्लियर तुम्ही 7वीतून जाल, त्या स्टेजमधून 8वीतून जाल, 9वीतून जाल तर ठीक आहे. 11-12वीतही आताही होऊ शकते, पण त्या 8वी-9वी मध्ये बघा, म्हणजे मला आता माझे दिवस आठवतात. 7वीपर्यंत तर मी एकदम बेकार कॅटेगरीचा विद्यार्थी होतो. त्याला बुक्का, त्याला लात आहे ना. वडील शाळेत सोडून द्यायचे आणि मी त्या शाळेतून सर यायच्या अगोदर खिडकीतून जंप मारून घरी यायचो. हा, खिडकीला काही गज नव्हते. आणि पिरियड व्हायपर्यंत कोणाच्या घरात घुसून राहायचं, इतकी बेकार कंडिशन. पण ना मला 8वीला ना एक टीचर आले यार खूप, पण खरंच टीचरचा रोल खूप चांगला असतो. माझं गाव आहे उमरी बाजार, येवद्याच्या जवळ आहे, आणि आम्हाला पणजचे एक सविकार सर म्हणून आले शिकवायला. इतके अप्रतिम मॅथमॅटिक्स शिकवायचे आणि एवढं लॉजिकल, आणि ते असं लिहायचे बोर्डवर. बस आले की पहिलं असं असायचं त्यांचं मन, आणि बस मन सगळं काही आहे मन, खरंच आहे. आणि ट्रॅजेडी अशी की ते मनावर फोकस करायला लावायचे, आणि काही जणांनी घेतलं, आमच्यासारखे माझे काही मित्र होते, त्यांनी मनावर घेतलं, तर ते एकदम गधे होते ना, ते घोडे बनले म्हणजे चांगले परफॉर्म करायला लागले. आणि काही क्लास त्यावेळेस आमच्या सोबतही होता, तर हे मन लिहायचे आणि पहिले 1-2 मिनिट मनावर बोलायचे, आणि नंतर कुठे त्यांचा पिरियड स्टार्ट व्हायचा. सायन्सचे आमचे मॅथमॅटिक्सचे सर, आणि ते याच्यावर फोकस करायचे. आणि असा एक क्लास होता, तुम्हाला त्यांची सिच्युएशन द्यायची की सर बाहेर निघाले, सर एकदम अनमॅरिड यंग होते बिलकुल, आणि सर बाहेर निघाले की पोट्टे लेखाचे गावातले आहे ना, अक्कल कवडीची नाही, ओ मन बापरे. म्हणजे अक्षरशः आमच्या सरांना त्या बेकार पुट्ट्यांनी बाहेर निघणं मुश्किल, म्हणजे ते मनावर नव्हते घेत, कारण की ते मनावर शिकवायचे, त्यामुळे ते कशाला मनावर घेतील. पण हे म्हणायचे, बाहेर निघाले की ते भिंतीच्या आडी लपून, झाडाच्या आडी लपून, ओ मन. सरांना वाटायचं कोणाचा आवाज दिला, किती विचार. म्हणजे एक व्यक्ती आहे, गावातली सिच्युएशन बेकार आहे ना, पोरं शिकायचे, त्यातले 10 धड शिकायचे, 90 खराब शिकायचे, म्हणजे शिकायचे नाही. आणि त्यात तो व्यक्ती डिसिप्लिन लावण्याचा प्रयत्न करून राहिला, हे ओमन करून राहिले त्याला बाहेर निघाल्यानंतर. आणि आता तुम्हाला सांगतो की आम्हाला खराब वाटायचं की आमच्या सरांना असं म्हणतात, ते जे त्यांना म्हणणारे होते ना, त्यांची बापरे बेकार कंडिशन, इतकी बेकार. काहींच्या घरी सगळं काही बरोबर होतं, आज त्यांचं सगळं बिघडलेलं आहे. दररोज वावरात जा, शेतात जा, काम करा, खा, त्या ओट्यावर बसा, आणि चिल्लर सादळल्या बेकार गोष्टी करा, आहे का नाही, ऑर्डिनरी. नाही तर मग त्या राजकारणाची, यानं हे केलं त्यानं, तू काय केलं, ओमन केलं ना, आता सगळं आयुष्याचं वमन करून टाकलं. म्हणून ना चांगल्या मी असं बोलून राहिलो तुमच्यासोबत, मला ते मुलं माझ्यासोबतचे आठवून राहिले, यार हुशार पण होते त्याच्यामध्ये है ना. पण आता कोणाच्या घरचे संस्कारही असतात, कोणाला काही म्हटलं तरी कधी घरी माहिती नसते पुट्टे काय करून राहिले ना. म्हणून चांगल्या गोष्टीचं व्हॅल्यू करणं शिका, नाही ते एवढी बेकार सिच्युएशन येते. म्हणून मी म्हणत राहतो एक गोष्ट, की तुम्ही तुमचे फक्त एफर्ट चांगले ठेवा, कारण तुम्हाला मार्क्स नाही भेटले ना बेटा, नाही फरक पडत एवढा, खरंच नाही पडत. आमच्या क्लासमध्ये असे की मुलं होते, ते सरांचा रिस्पेक्ट करायचे, त्यांना एवढे चांगले मार्क्स होते, आज त्यांचे पोझिशन खूप चांगले आहे. आणि ते होते लेखाचे थोडे बदमाश होते, हुशार होते, पण ना ते भलत्याच गोष्टीत लागले. आज यार खरंच ना, म्हणजे माझ्या घरात लाईट पण नव्हता, तुम्हाला सांगतो मी, आम्हाला तर म्हणजे कठीण गोष्ट होती.
जेवण मिळणं ही कठीण गोष्ट होते. आणि आम्ही आता भरपूर मस्त सावलीत बसून तुमच्या पैशातून म्हणा किंवा फीसमधून काही म्हणा खाऊन राहिलो आरामात. ते बघा, ते त्यांना म्हणणार एवढ्या बेकार सिच्युएशन मध्ये आहेत. कधी कधी तर असं म्हणजे वाईट वाटतंय की यार किती चांगले पोरं होते, कशामुळे बिघडले. तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस असं करताना तुम्हाला ना ती अशी धडकी बसते कधी कधी की ते वट्यावर बसले, हे तुमच्या गावच्या वट्यावर बसतील, आहे ना. मग शेवटी कंडिशन तेच, गावच्या नाही तर शहरातल्या वट्यावर बसणार, काय बेकार कंडिशन होणार. मग आपले एफर्ट्स लावा तेवढे लावता येईल. माझा मुद्दा काय होता माहिती आहे का, की सुरुवातीला त्या स्टेजमधून अभ्यास करण्याच्या स्टेजमधून ना जाणं कठीण असते. तुम्हाला तो जर्नी पार करावा लागेल, नंतर तुम्हाला इझी गोष्टी वाटायला लागतील. तुम्ही जर त्याला ड्रॉपच करून टाकाल मग जमणारच नाही. ठीक आहे, उद्यापासून आपण डीपीपी मधले प्रॉब्लेम घ्यायला सुरुवात करू. ओके, तर ती रेकॉर्डिंग करा, पण आज तर ह्याही गोष्टी रेकॉर्डिंग मध्ये आल्या.